श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत श्रोते मराठीमध्ये भाग 16. देवयानीची अट मान्य केली नाही तर संजीवनीसह आचार्य जातील, दैत्यांचा देव पराभव व नाश करतील, त्यापेक्षा आपले दासित्व बरे, असा सुज्ञानपणाचा विचार शर्मिष्ठेने केला. देवयानीनेही आपला अपमान धुवून काढला आणि मानाचे जगणे परत मिळवले. होय, शुक्राचार्यांनाही समाधान वाटले असेल. आणखी एक साधू श्रोता म्हणाला, स्त्री त्यातून सुंदर तरुण, शिवाय शुक्राचार्यांसारख्या महातपस्व्याची एकुलती एक मुलगी, तिचा गर्व साहजिकच दिसतो. सौतीचे समाधान झाले. आपण गोष्टी सांगतो तिकडे श्रोत्यांचे लक्ष आहे असे समजून आले त्यांना. ते पुढे म्हणाले, श्रोत्यांनो, पुढे एकदा घनवनात देवयानी, शर्मिष्ठा व हजारो दासी मोठ्या आनंदाने वनविहार करण्यास गेल्या. आता झाले गेले मागे पडले होते. देवयानीचे दास्य शर्मिष्ठेच्या अंगवळणी पडले होते. ती देवयानीचे पाय दाबत बसली होती. फळांच्या रसाचा व मधुमाधवी मद्याचा आस्वाद सर्वजणी घेत होत्या. कोणी खाद्यभक्षण करत होत्या, कोणी खेळ खेळत होत्या, कोणी हिंदोळ्यावर होत्या, कोणी गाणी गात होत्या. आणि अशा वेळी योगायोगाने ययातीचे त्या वनात आगमन झाले. लावण्यवती स्त्रियांमध्ये शोभून दिसत होत्या. त्या दोघी जणींकडे राजाची दृष्टी खेळून राहिली. अरे, ही तीच तर नव्हे, जलाशयातून मी जिला हात देऊन बाहेर काढले, तीच ही. आभूषणे, वस्त्र, प्रावरणे ह्यांनी किती सुंदर दिसते. तेजस्वी डोळे, धारदार नाक, उभट विद्वत्तादर्शक वदन. पण तिची ही दासी ही दुसरी अत्यंत श्रीमंतीत वाढलेली दिसते. कोण जास्त सुंदर दिसते हे काही ठरवता येत नाही. प्रत्यक्ष चौकशीच करावी, असा विचार करून ययाती पुढे झाला. तो दृष्टीस पडताच अनेक जणी गोंधळल्या. गाणी थांबली, हिंदोळे थांबले, हातातली फळे हातातच राहिली. देवयानीने पटकन उठून शर्मिष्ठेसह राजाचे अभिवादनपूर्वक स्वागत केले. राजाची जिज्ञासा पराकोटीला गेली होती. त्याने विचारले, सुंदरी, तू कोण? ही दासी कोण? मला वाटते मी तुला पूर्वी पाहिले आहे. तुमच्या विलक्षण सौंदर्याने मी मुग्ध झालो आहे. मला तुमची नावे सांगा. राजन, आपण राजेच असावेत म्हणून राजन म्हणते. आपण बरोबर ओळखले. मला आपण हात देऊन एका जलाशयातून काढलेत, माझी लज्जा रक्षण केलीत. मी तीच देवयानी, शुक्राचार्यांची कन्या. आपले स्वागत असो. शुक्राचार्य ज्या दैत्यराज वृषपर्वा महाराजांचे गुरु आहेत, त्या दैत्यराजांची कन्या ही शर्मिष्ठा, ही माझी दासी आहे. राजा म्हणाला, सुंदरी, माझ्या विचारण्याची क्षमा कर, पण ही फुलासारखी सुंदर शर्मिष्ठा राजकन्या आहे म्हणतेस आणि तुझी दासी आहे म्हणतेस, हे कसे? देवयानी म्हणाली, राजन, तुम्ही श्रेष्ठ क्षत्रिय दिसता, पण भाषा शुद्ध ब्राह्मणासारखी. आपण कोण? त्या दिवशी मला सोडून आपण लगेच निघून गेलात. तुमच्या शीलवंतपणानेही माझ्या मनात आदर उत्पन्न झाला आहे. ययाती म्हणाला, मी राजा ययाती, नहुषांचा पुत्र. मी वेदांचे अध्ययन ब्रह्मचारी आश्रमात असताना केले आहे, म्हणून भाषा शुद्ध आहे. बरे, ते असो. ही तुझी दासी कशी? देवयानी म्हणाली, आपण इकडे कोणत्या कार्यासाठी आला होता? मी आपल्यासाठी काय करू? राजा म्हणाला, मुरगयेसाठी आलो आहे. माझे अनुचर दूर आहेत. पाणी पिण्यासाठी या दिशेने जलाशय शोधित आलो. देवयानीने राजाच्या जलपानाची व्यवस्था केली. एव्हाना राजाचे भोवतीपण योग्य अंतर ठेवून बहुतेक दासी जमल्या होत्या. शर्मिष्ठामधूनच राजाकडे डोळे भरून पाहत होती. राजा वृक्षाखाली मुद्दाम सजविलेल्या एका पर्णासनावर बसला होता. त्याने शिरस्त्राण, धनुष्यबाण व पादत्राणे काढून ठेवली होती. विश्रांती घेतल्यामुळे तो प्रफुल्लित दिसत होता. देवयानीने आपण होऊनच विषय काढला. राजन, त्या दिवसापासून आपण पुनश्च केव्हा भेटाल असे मला वाटत होते. काही बोलायचे राहून गेले होते. तिच्याकडे कौतुकाने पाहत राजाने विचारले, विप्रकन्ये, काय राहिले होते बोलायचे? भिवू नकोस, निर्भयपणे बोल. देवयानी म्हणाली, आपण माझा हात ज्यावेळी हाती घेतला तेव्हा मनात आले, हा हात असाच ह्या पराक्रमी हातात नित्य राहील का? ययातीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. एक गोड संवेदना त्याच्या हृदयातून विजेसारखी उठून गेली. होय महाराज, त्यावेळी हेच बोलायचे राहून गेले. आपल्याला मी मनात वरले आहे. आपण माझा भार्या म्हणून स्वीकार करावा अशी माझी प्रार्थना आहे. देवयानी म्हणाली. तिचे गाल आरक्त झाले. करारी नेत्रातून दुसऱ्याच्या अंतरंगाचा ठाव घेणारी दृष्टी आता ययातीच्या चरणांकडे व भूमीकडे वळून खेळून बसली होती. या माझ्या सर्व दासींसह मला आपल्या चरणांवर अर्पण करत आहे. यापूर्वी मी कोणाचीही मनधरणी केलेली नाही. मी आपलीच आहे. देवयानीच्या मुखावर अभूतपूर्व उत्कंठा, लज्जा आणि कांती यांचे मिश्रण दिसत होते. सुंदरी, तू विप्रकन्या आहेस. मी क्षत्रिय आहे. तुम्ही मला वंद्य आहात. आपले धर्म व आचार वेगळे आहेत. तुझे म्हणणे कितीही चांगले वाटले तरी योग्य नाही. पण मी दुसऱ्या कोणाच्याही हातात तुम्ही एकदा हाती धरलेला हात देऊ शकत नाही. आपला व माझा हा संबंध दैवानेच घडवून आणला असे मला वाटते. देवयानी शुक्राचार्य रागवले तर माझा नाश करतील. त्यांची चिंता नको. मीच बाबांजवळ हट्ट करील. त्यांनीच जर माझे कन्यादान विधीपूर्वक केले तर आपण स्वीकार करावा, म्हणजे त्यात आपल्याला दोष लागणार नाही.
देवयानी काहीतरी मार्ग सापडल्याच्या आनंदाने म्हणाली. देवयानीची बोलणे सर्वजणी ऐकत होत्या, कुजबुजत होत्या. शुक्राचार्यांना आपले मनोगत सांगण्यासाठी देवयानीने धात्रीला पुढे पाठवले व ते स्वतःच तिच्या भेटण्यासाठी व ययातीचे स्वागत करण्यासाठी निघाले. देवयानी व ययाती त्यांना मार्गातच भेटले. राजा पुढे झाला. त्याने आचार्यांना नमस्कार केला. देवयानी म्हणाली, बाबा, हे नहुष पुत्र ययाती महाराज यांनीच मला संकटातून सोडवले. यांनी माझा हात धरून मला जलाशयातून वर काढले. मला यांच्याशीच विवाह करायचा आहे. मी नमस्कार करते. मला हाच वर द्या. राजाला उद्देशून शुक्राचार्य म्हणाले, राजन, माझ्या या लाडक्या कन्येने तुला पती मानले आहे, म्हणून मी तुला हिचे दान करतो. तू या कन्येचा स्वीकार कर. तू क्षत्रिय व ही ब्राह्मणी असे विवाह आता होत नाहीत, पण त्यात दोष मानू नको. पूर्वीपासूनची ब्राह्मण व क्षत्रियांची श्रेष्ठ परंपरा परस्परांच्या विवाहापासूनच झाली आहे. म्हणूनच निश्चिंत मनाने हिचा स्वीकार कर. ययाती म्हणाला, आचार्य, हा माझा बहुमानच आहे असे मी समजतो. शुक्राचार्य म्हणाले, पण राजा, देवयानीला तुझी पट्टराणी कर. हिला धर्मपत्नी म्हणून वागव. हिच्यावर ममता कर. हिचे मन मोडून वागू नकोस. आणि लक्षात ठेव, शर्मिष्ठा ही तिकडे उभी आहे. ती देवयानीची दासी असली तरी राजकन्या आहे. तीही तिच्या सहस्र दासींसह तुझ्याकडे राहील. तिला मानाने वागव, पण दासी म्हणूनच वागव. कधीही तिला पत्नी म्हणून स्वीकारू नकोस. तिची योग्य ती व्यवस्था ठेव. ही देवयानी तुला भार्या म्हणून शोभून राहो. तुम्ही दोघे जणांनी चिरकाल सुखी राहावे, माझा आशीर्वाद आहे. मोठ्या थाटात विवाह झाला. तो शास्त्रोक्त विधीनेच झाला, पण ब्रह्मक्षत्र संयोगाचे एक दैदिप्यमान उदाहरण म्हणून देवदानव ऋषी राजे आणि दैशोदैशींचे लोक आलेले होते. देवयानीचा गर्व काय वर्णावा. विवाहानंतर शर्मिष्ठेला घेऊन ययातीच्या नगरात गेली. बरोबर हजारो दासी होत्या. भरपूर द्रव्य वरदक्षिणा म्हणून मिळालेली आंदणे, आहेर, उपायने, हत्ती, अश्व, नाना प्रकारच्या मौल्यवान आभूषणांच्या मंजुषा आणि मुख्य दासी राजकन्या शर्मिष्ठा. राजाने देवयानीच्या मताप्रमाणे शर्मिष्ठेला दासींसह अशोकवनात एक मोठे घर बांधून दिले. नगरात देवयानी म्हणून सर्वाधिकारांनीच झाली म्हणा. जे जे बोलेल ते ययाती करीत असे. पुढे देवयानीला एक पुत्र झाला. तिकडे शर्मिष्ठेला वाटू लागले, ययाती हाच आपला धनी, पती, सर्वस्व आहे. देवयानीचा ती मत्सर्व हेवा करू लागली. ययाती एकांती केव्हा भेटला तर त्याच्याशी बोलावेनी आपले मनोगत सांगावे या विचारातच ती पुष्कळ दिवस गेले. आणि मुरगयेला गेलेला ययाती योगायोगाने तिच्या अशोकवनातील घरीच विश्रांतीसाठी शिरला. ययातीजवळ शर्मिष्ठेने प्रणयाद आराधना केली. आपली इच्छा बोलून दाखवली. नाना प्रकारच्या युक्त्यांनी वादविवाद करून आपले पती म्हणून ययातीचीच आपण निवड केली आहे असे पटवून दिले. ययातीने गुप्तपणे तिच्याशी संबंध ठेवला. देवयानीला काही कळता कामा नये, हे तर मुख्य. कालांतराने शर्मिष्ठेला ही पुत्रप्राप्ती झाली. शुक्राचार्यांनी आज्ञा दिली होती की शर्मिष्ठेजवळ भार्या म्हणून कधीही संबंध ठेवू नको, पण ती आज्ञा आता उल्लंघली गेली होती. शर्मिष्ठेची मुले एकदा देवयानीच्या दृष्टीस पडली. ती मौजे खातर शर्मिष्ठेच्या एकांतवनातील घरात गेली. त्यांचे रंगरूप तिला फारच तेजस्वी दिसले. शर्मिष्ठेला तिने विचारले, तुला ही मुले कशी झाली? शर्मिष्ठेने खोटेच सांगितले. एक धर्मात्मा ऋषी आले होते, त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. देवयानीने जास्त खोलात जाऊन चौकशी केली नाही, पण पुन्हा एकदा राजाबरोबर ती त्या शर्मिष्ठेच्या घरी गेली होती. तोपर्यंत देवयानीला यदू व तुर्वसू असे 2 पुत्र झाले होते. शर्मिष्ठेच्या घरी तर सुंदर असे 3 पुत्र खेळत होते. देवयानीला न राहून तिने मुलांनाच विचारले, कुमार, काय रे बाळ, तुझे नाव काय? तो तुझा धाकटा भाऊ का? आणि तो तिसरा, कसे सुंदर एकसारखे एक दिसता तुम्ही? तुमच्या वडिलांचे नाव काय? तुमची आई कोण? उर्वरित कथा पुढील अध्यायात.